माघ शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा यंदा दिनांक 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार ह्या दिवशी गुरुप्रतिपदा आलेली आहे. आपल्या दत्त संप्रदायामध्ये अतिशय महत्वाचा दिवस. गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी, गुरुप्रतिपदेचं काय महत्व आहे, नैवेद्य कोणता, सेवा कुठली, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण हाच तो दिवस ज्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनात गुप्त झाले होते, म्हणजेच ते शल्यगमनास निघाले होते. बघा, गुरुप्रतिपदा हा दिवस गाणगापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप उत्साहात साजरी करत असतो. किंबहुना दत्त भक्तांसाठी जिथे जिथे दत्त क्षेत्र आहे तिथे तिथे हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो. इसवी सन 1528 ला श्री क्षेत्र लाड कारंजा किंवा कारंजा लाडाचे, कारण दोन्ही नावाने ह्या गावाला ओळखलं जातं, इथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला. आई अंबाभवानी आणि वडील माधव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. जन्मताच ओंकार जपोणी मौन धैर्यले तुम्ही चणा. जेव्हा त्यांचा जन्म झाला ते रडले नाही, काय नाही, फक्त ओम ओम ह्या शब्दाचं उच्चारण ते करत होते. जे गुरुचरित्र पारायण करतात त्यांना ह्या सगळ्यांची माहिती आहे. आता तब्बल 100 वर्ष त्यांनी भ्रमंती केली आणि मोठे मोठे तीर्थक्षेत्र त्यांनी तयार केले. त्याच्यात 50 वर्षापेक्षाही जास्त ते गाणगापूरला त्यांचं वास्तव्य होतं. वाडी नरसिंह औदुंबरही वास्तव करुणी तुम्हीच ना, भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना. नरसोबाची वाडी झालं, औदुंबर झालं, हे विविध तीर्थक्षेत्र त्यांनी घडवले आणि आजही दत्त भक्तांसाठी गाणगापूर हे खूप दिव्य अनुभव देणारं आहे. गाणगापूरला जो आला त्याला कितीही प्रकारचा त्रास असो, संकट असो, दुःख असो, वेदना असो, दत्त महाराज त्याच्यातून त्याला तारतातच. आपण जेव्हा गाणगापूरची दुपारची आरती जेव्हा बघतो तेव्हा अंगातला थरकाप उडतो. चांगले चांगले लोक घाबरतात तो सगळा प्रसंग बघून, पण आपल्यावर दत्त कृपा आहे, आपल्यावर महाराजांची कृपा आहे, याचा आपल्याला अभिमान वाटतो की पैसा संपत्ती याच्यापेक्षाही देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलं आहे, याचा आपल्याला खरंच खूप आनंद आहे. आता गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी? प्रत्येकाच्या घरात जर दत्त महाराजांचा मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल, श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती असेल, नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती असेल, नाहीतर फोटो असेल तर तो स्वच्छ करावा, त्यांना अष्टगंध अर्पण करावं. मूर्ती असेल तर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून महाराजांच्या मूर्तीवर, दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. सकाळी उठून ही तुम्हाला सेवा करायची आहे. आपण दत्त संप्रदायाचे आहे, आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणं महत्वाचं आहे. जर घरात मूर्ती असेल तर हे करून झाल्यावर त्यांचे आवडतीचे फुलं नसेल भेटले तर पिवळे फुलं आपल्याला महाराजांना अर्पण करायचे आहे. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना, श्रीपाद श्रीवल्लभांना, श्री नृसिंह सरस्वती महाराजांना आपल्याला फुलं अर्पण करायचे आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 8 वाजेची आरती घ्या, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 10:30ची आरती घ्या, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 12 वाजेची आरती घेऊ शकता. आरती घेणं म्हणजे आरती करणं. मग सुरुवातीला तुम्ही गणपती बाप्पांची आरती करावी, नंतर दत्त महाराजांची आरती करावी, त्याच्याबरोबर स्वामी महाराजांची आरती करावी, गायत्री मातेची आरती करावी. जसं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या तुम्ही आरत्या घ्याव्या. आता सेवा खूप महत्वाची आहे. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 2 तारखेला ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 51वा आणि 52वा अध्याय वाचायचा आहे, ज्याच्यात या सगळ्या गोष्टींची माहिती आहे की ते कर्दळी वनात कसे गुप्त झाले. आणि खरं तर आपल्याला माहित आहे की नृसिंह सरस्वती महाराजांना गाणगापूरमध्येच गुप्त व्हायचं होतं, पण भक्तांचं त्यांच्याप्रती असलेली करुणा, माया, प्रेम, श्रद्धा हे बघून त्यांना वाटलं की इथे गुप्त होणं आपल्याकडनं शक्य नाही, म्हणून ते कर्दळी वनात गुप्त झाले. पण जेव्हा ते कर्दळी वनात गुप्त झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या दिव्य पादुका भक्तांच्या पूजेसाठी ठेवल्या आणि त्यांनी सांगितलं आहे की मी इथेच आहे आणि आजही जो माझ्या पादुकांचं दर्शन घेईल, जो माझं दर्शन घेईल, त्यांना मी सगळ्या त्रासातून, सगळ्या संकटातून मी मुक्त करेल. आजही त्यांचं वचन आहे आणि आजही गाणगापूरला
त्यांच्या पादुकांचं दर्शन होणं, त्यांच्या पादुकांना डोळे भरून बघणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, जे किंबहुना सगळ्यांच्या नशिबात नाही. मी माझ्यावरनं सांगते, अजूनही तो योग आला नाही की मी गाणगापूरला महाराजांनी मला बोलवलं नाही आहे, किंबहुना मी गेलेली आहे. करता कविता सगळं महाराज तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र, यात काही शंका नाही. तर 51वा आणि 52वा अध्याय कोणीही वाचू शकतं. ताई आमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नाही आहे, तर तुम्ही युट्यूबला श्रवण करू शकता. पण घरात असेल तर आपला दिंडोरी प्रणीत ग्रंथ 51वा आणि 52वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. वाचन करत असताना मनातल्या मनात वाचायचा नाही. आपल्यालाच आपला आवाज येईल एवढ्या जोरात, म्हणजे एवढ्या आवाजात वाचायचा की तुम्हाला तुमचा आवाज येईल. आणि किंबहुना जर थोडंसं जोरात वाचलं तर नक्कीच, कारण त्यांच्या ज्या काही व्हायब्रेशन आहे, जेव्हा तुम्ही हे अध्याय पठण करत असता, आपल्या घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता सुद्धा कमी होत असते. तर नक्कीच आपल्याला 2 तारखेला म्हणजे परवा हे 2 अध्याय वाचायचे आहे. आता नैवेद्यालाही तेवढाच मान आहे. किती नैवेद्य करायचे असतात? तर 6 नैवेद्य तुम्हाला करायचे आहे. 6 नैवेद्य कोणासाठी आणि कुठले नैवेद्य? आधी नैवेद्य काय दाखवायचं ते तुम्हाला सांगते. काही नाही, वरण भात जरी केला आणि श्रावणी शेंगा, ज्याला आपण घेवड्याच्या शेंगा म्हणतो, त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं. इथे फ्लॅश होत असेल घेवड्याच्या शेंगा, त्याला श्रावणी शेंगा म्हणतात किंवा घेवडा म्हणतात. कारण घेवडा हा दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना, नृसिंह सरस्वती महाराजांना अतिशय प्रिय होता. गुरुचरित्र पारायणामध्ये घेवड्याच्या झाडाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर घेवड्याची भाजी, वरण भात आणि अगदी पोळ्या, गोड असेल तर तुम्ही शिरा करू शकता, हरकत नाही. याचा नैवेद्य तुम्हाला एक बारीक बारीक चाणक्या करायच्या, बारीक बारीक चाणक्या करायच्या. तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. नाही शक्य तर तुम्ही छानपैकी 2 पोळ्यांचा, वरण भात, श्रावणी शेंगा, काय होतं तुम्हाला सांगते. 6 नैवेद्य म्हटलं तर तो खाणार कोण, इथून सुरुवात होते. म्हणून सांगते की बारीक बारीक 2 चाणक्या, 2 पोळ्यांची मिळून 1, म्हणजे आता जर तुम्हाला 6 नैवेद्य करायचे असेल तर तुम्हाला 12 चाणक्या कराव्या लागेल. कारण 2 चाणक्या मिळूनच आपण करतो ना. चाणकी 1 नाही ठेवत किंवा पोळी सुद्धा 1 नाही ठेवत, 2 पोळ्या ठेवायच्या असतात. तर मग 2 चाणक्या, वरण भात, तुम्हाला अगदी तुम्ही शिरा करा, खीर करा, जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करू शकता. श्रावणी शेंगा तुम्हाला करायच्या आहेत. आता 6 नैवेद्य कुठले ते तुम्हाला सांगते. पहिला नैवेद्य कुळदेवीसाठी, दुसरा नैवेद्य नारायणासाठी, तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी, चौथा नैवेद्य श्री नृसिंह सरस्वती महाराजांसाठी, 5वा नैवेद्य आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि 6वा नैवेद्य गायत्री मातेसाठी. असे रांगेत मस्तपैकी 6 नैवेद्य लावायचे आणि नंतर तुळशीपत्र अर्पण करायची. 6च्या 6 नैवेद्य महाराजांना, स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना अर्पण करावे. तिथे तो नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य दाखवल्यावर आरती करायची. ज्या तुम्हाला आरत्या सांगितल्या आहेत त्या आरत्या करायच्या. मंत्र पुष्पांजली अर्पण करायची. हे करून झाल्यावर मंत्र पुष्पांजली अर्पण करायची, नंतर प्रार्थना करायची. नंतर 15-20 मिनिटांनी तो नैवेद्य तुम्ही घेऊ शकता आणि खाऊ शकता. ताई जर आम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवला तर, कारण आम्ही कामाला जातो, हरकत नाही. संध्याकाळी 6च्या दरम्यान तुम्ही नैवेद्य दाखवावा, आरती करावी, मंत्र पुष्पांजली करावी आणि नंतर तुम्ही तो नैवेद्य ग्रहण करू शकता. ज्यांना सकाळी दाखवणं शक्य होईल त्यांनी सकाळी दाखवायचं. बघा, ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळी दाखवा. आता गुरुचरित्र ग्रंथ हा दुपारी 4च्या आतच वाचायचा आहे. ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत. 12 ते 12:30 मध्ये गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा नाही, कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो. मग जर तुम्ही 12 वाजेची आरती घेतल्या तर, कारण मला पण 10:30 वाजता करणं शक्य होणार नाही, मी 12ची आरती घेणार आहे, नैवेद्य पण दाखवणार आहे, कारण तो नैवेद्य आपण दाखवतो आणि तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो, म्हणून मी असं करणार आहे. आता तो नैवेद्य तुम्ही दाखवला. अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनासाठी निघाले तेव्हा भक्तांनी त्यांच्यासाठी लाडू दिले होते. बेसनाचे लाडू जे आपण दिवाळीला करतो. आवर्जून अगदी 2 लाडू, घरात केला उत्तम, विकत आणले तरी उत्तम, तुमची इच्छा. ते 2 लाडू जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात, म्हणजे अगदी आता मी महाराजांच्या मूर्तीवर सकाळी अभिषेक केला, 2 लाडू मी तिथे ठेवणार. डब्यात झाकण घालून ते लाडू तिथे ठेवायचे. नैवेद्य दाखवून तुळशीपत्र ठेवून 2 लाडू तिथे 2 ठेवा, 3 ठेवा, जेवढे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवायचे. आणि ते ठेवल्यावर पूर्ण दिवस, म्हणजे सोमवारचा पूर्ण दिवस तुम्हाला ते लाडू तसेच झाकून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते लाडू तुम्ही ग्रहण करायचे आहे. अशी ती पद्धत आहे. बाकीचे नैवेद्य जे तुम्ही दाखवणार आहे ते तुम्ही, अर्थात तुम्ही लगेच नैवेद्य दाखवला की 15-20 मिनिटांनी काढून घ्यायचा, आपण ते खाऊ शकता. पण जो लाडवाचा नैवेद्य आहे तो रात्रभर तिथे त्यांच्या जवळ ठेवायचा आहे आणि
दुसऱ्या दिवशी तो खायचा आहे. कारण असं म्हणतात की जेव्हा ते कर्दळीवनासाठी निघाले होते तेव्हा गाणगापूर मधील भक्तांनी त्यांच्यासाठी तो लाडवाचा नैवेद्य दिला होता आणि ते लाडूचा नैवेद्य घेऊन ते कर्दळीवनासाठीच्या प्रवासाला निघाले होते आणि ते ह्याच दिवशी ते कर्दळीवनात गुप्त झाले होते आणि तिथूनच आपले महाराज आपले प्रगट झालेले आहे. तर हा सगळं आहे, हे दत्त संप्रदाय आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडनं महाराजांची सेवा घडते. आपण अध्यात्मात आहोत, आपण दत्त सेवा करतो. ज्या ज्या घरात, मी तुम्हाला अभिमानाने सांगते, तुम्हाला पण त्याचा अनुभव आलाय की ज्या ज्या घरात दत्त सेवा, स्वामी सेवा होते तिथे कधीच कशाची बाधा उद्भवत नाही. तुमच्या वाईटावर किती पण असो, जवळचे, रक्ताचे, इकडचे तिकडचे नाही, जोपर्यंत दत्त महाराज तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्हाला कशाचीच भीती नाही. आपण जेव्हा गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो आपल्याला त्रास होतो, पण बघा दत्तसेवेमध्ये एक गोष्ट आहे की जे आपल्यासाठी नको असलेले लोक कायमचे दूर जातात, म्हणजे रक्ताचे असो किंवा मानलेले असो. आणि तुम्ही कितीही पाप केलेले असाल, तुम्ही कितीही काहीतरी तुमचा भूतकाळ असेल, तरीही तुम्हाला तुमचा भोग भोगावा लागणार आहे. इथे इथे माफी नाहीये की तू माझ्या जवळ आला मी तुला माफ केलं, नाही. एवढंच आहे, त्या भोगाची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होते. आणि आपण नेहमी म्हणत असतो, मी कधी काही पाप नाही केलं, माझ्या नवऱ्याने कधी कोणाचं पाप नाही केलं, कोणी कधी कोणाचं वाईट नाही केलं, तो तर खूप चांगला आहे. पण प्रत्येकाला आपापलं माहिती असतं आपण काय आहोत हे, आणि आपल्यापेक्षा पण त्या परमेश्वराला माहिती असतो. प्रत्येकाला आपापल्या कर्माची शिक्षा मिळत असते. दत्त सेवा करणारा किंवा दत्तभक्ती करणाऱ्याला कधीच कशाची कमी पडत नाही. दुःख आहे, भोग आहे, पण त्याची तीव्रता आपल्यापर्यंत येऊ देत नाही. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. तेवढाच महत्त्वाचा हा दत्त संप्रदाय मधला दिवस आहे. महिलांनो, ही सेवा चुकवू नका. तुम्ही व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली कोणाला तरी सांगा की बघ, गुरुप्रतिपदा आहे, अशी साजरी करायची. गुरुचरित्र ग्रंथातील हे 2 अध्याय आवर्जून पठण करायचे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.